एक्सरसाइज 4.4 आपण स्टार्ट करतोय. बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, काय दिलं आहे, द डिमांड फंक्शन दिलं आहे. द डिमांड फंक्शन ऑफ कॉमोडिटी ॲट द प्राइस गिवन ॲज डी. डिमांड फंक्शनची व्हॅल्यू दिली आहे डी इज इक्वल टू 40 मायनस 5/8p. बरोबर, 5p/8. त्याने पुढं काय दिलं आहे, चेक द वेदर इट इज इन्क्रीजिंग फंक्शन आहे का डिक्रीजिंग फंक्शन. ओके, सो इन्क्रीजिंग फंक्शन आणि डिक्रीजिंग फंक्शन दोन क्रायटेरिया असतो इन्क्रीजिंग फंक्शनचा आणि डिक्रीजिंग फंक्शनचा. ओके, इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे काय आणि डिक्रीजिंग फंक्शन म्हणजे काय. इन्क्रीजिंग फंक्शन म्हणजे f'(x) ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन किती असते, x असते, ग्रेटर दॅन 0. आणि डिक्रीजिंग म्हणजे f'(x) ची व्हॅल्यू लेस दॅन किती असणार, 0 असणार. ओके, सो नेक्स्ट पुढं आपण काय करणार, डिमांड फंक्शनची व्हॅल्यू लिहून घेणार. डी इज इक्वल टू 40 मायनस 5p/8. आता याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार आपण, जसं करतो तसं. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय येणार, इथं बघा एक्स नाही आहे, इथं काय दिलं आहे, पी दिलं आहे, म्हणून इथं पी लिहिणार. आणि वायच्या जागी डी आहे आपल्याकडे, इथं काय लिहिलं, पी लिहिलं. सो नाव इथं काय वाय आहे आणि इथं वाय आहे आणि इथं काय एक्सच्या जागी पी आहे. सो इथं काय येतं, एक्स आणि वाय असल्यावर डी वाय अपॉन डी एक्स येतं. मग इथं डीच्या जागी काय येणार, डी डी येणार. ओके, आणि इथं काय येणार, डी पी येणार. सो इथं काय लिहूया आपण, स्टार्ट करूया. डी डी अपॉन डी पी इज इक्वल टू 40चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 5/p साईडला घेणार आणि पीचा डेरिव्हेटिव्ह काढणार. 5/8 साईडला घेतला. पीचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह जसा 1 येतो तसा पीचा डेरिव्हेटिव्ह किती येणार, 1 येणार. पुढे बघा, इथं पीचा डेरिव्हेटिव्ह 1 आल्यावरती आन्सर किती राहणार, मायनस 5/8. सो डी डी अपॉन डी पी ची व्हॅल्यू आली आपल्याकडे. ही व्हॅल्यू मायनस आहे. मायनस आहे म्हणजे काय, ती लेस दॅन किती आहे, 0 आहे. मग खाली काय लिहिणार, डी डी आणि डी पी हा जो डेरिव्हेटिव्ह आला आहे ह्याची व्हॅल्यू लेस दॅन किती आहे, 0 आहे. मग डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू जो आपण काढला आहे त्याची लेस दॅन 0 आहे. मग इन्क्रीजिंग फंक्शन आहे का डिक्रीजिंग, तर डिक्रीजिंग फंक्शन आहे तो. ओके, मायनसमध्ये आहे म्हणून मग डिक्रीजिंग फंक्शन. मग खाली आन्सर काय लिहिणार पहा आपण, डिमांड फंक्शन इज डिक्रीजिंग फंक्शन. डिक्रीजिंग लिहिलं तरी बस. ओके, फर्स्ट क्वेश्चन झाला आहे हा. सेकंड बघा, सेकंड काय दिलं आहे, द प्राइस पी फॉर डिमांड डी इज गिवन ॲज. प्राईजची व्हॅल्यू दिली, ही व्हॅल्यू आहे आणि फाइंड डी काढायचं आहे. फॉर प्राइस इज काय सांगितले, इन्क्रीजिंग म्हणजे f'(x) म्हणजे जो डेरिव्हेटिव्ह काढणार त्याची व्हॅल्यू किती आहे, ग्रेटर दॅन किती आहे, 0 आहे असं त्यांनी सांगितलं आहे. मग इथं जी आपल्याला पीची व्हॅल्यू दिली आहे ती पीची व्हॅल्यू आपण आहे तशी लिहून घेणार आणि नंतर तिचा डेरिव्हेटिव्ह काढणार. जसं मागच्या गणितामध्ये आपण काय केलेलं, डीची व्हॅल्यू घेऊन डेरिव्हेटिव्ह काढलेला. ओके, पीची व्हॅल्यू लिहून घेतली आपण, तिचा डेरिव्हेटिव्ह काढूया. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू, एक्सच्या जागी डी आहे म्हणून डी आणि इथं वायच्या जागी पी आहे म्हणून डी पी अपॉन काय लिहिणार आपण, डी डी इज इक्वल टू 180. याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे प्लस इथं 1 डीचा डेरिव्हेटिव्ह आणि 2 × 3 आणि डी. इथं 0 राहिला आपला, 120 आहे, 12 नाही. नेक्स्ट डी पी अपॉन डी डी इज इक्वल टू 120 मायनस 2 × 3 = 6 डी. नाव नेक्स्ट याचा डेरिव्हेटिव्ह काढणार आपण. इन्क्रीजिंग फंक्शन सांगितलं आपल्याला. मग काय लिहूया, गिवन प्राइस फंक्शन is
इंक्रीजिंग फंक्शन, इंक्रीजिंग लिहिलं बस होईल. ओके, नेक्स्ट. सो डी पी अपॉन डी डी ग्रेटर देन काय येणार 0. का? इंक्रीजिंग फंक्शन सांगितलं आहे म्हणून. मग त्याची व्हॅल्यू बघा, वरती जी व्हॅल्यू आली ती त्याच्या जागेवरती टाकूया. ह्याची व्हॅल्यू वरती आली बघा, ती ही व्हॅल्यू आपण इथं पुट डाऊन करणार. मग काय व्हॅल्यू आहे ती लिहूया इथं. जी व्हॅल्यू आहे ती 120 मायनस 6D ग्रेटर दॅन 0. त्यानंतर 6Dला तिकडे नेऊया, 6 मायनस आहे तिकडे गेल्यावरती काय होईल, प्लस होईल या साईडला. सो 120 ग्रेटर 6D. 6ला परत इकडे आणणार आपण, डिवाईड करणार 120ला, तिकडं मल्टिप्लाय आहे, इकडं आल्यावर डिवाईड होईल. सो देअरफॉर 120 अपॉन 6 ग्रेटर दॅन 0. सॉरी, डी आहे तिथं, 0 नाही. 6 1 जा 6, 6 2 जा 12 आणि 0. सो 20 ग्रेटर दॅन डी. बरोबर. पण आपल्याला डीचा आन्सर लिहायचा आहे म्हणून डीला नेहमी कुठे लिहिणार आपण, लेफ्टला लिहिणार. मग इथं डी लिहिणार, हे साईन चेंज करणार. ओके, आणि 20 इकडे लिहिणार. ओके, आता ग्रेटर दॅनचं चिन्ह आहे तिथं स्मॉलर दॅनचं चिन्ह येणार आणि इथं 20. मग डीची व्हॅल्यू काय आली, डी स्मॉलर दॅन किती होता, 20. नाव आला आपला डीची व्हॅल्यू. थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन आहे, काय दिलं आहे, द टोटल कॉस्ट फंक्शन फॉर प्रोडक्शन ऑफ आर्टिकल इज गिवन ॲज सी. सीची व्हॅल्यू किती दिली बघा ती आपल्याला, 100 प्लस 600x मायनस 3x². त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ x फॉर विच टोटल कॉस्ट इज किती, काय सांगितलं, डिक्रीजिंग. टोटल कॉस्ट डिक्रीजिंग सांगितलं आहे. मागच्या गणितात इन्क्रीजिंग होती, जी व्हॅल्यू दिली होती ही व्हॅल्यू आता आहे तशी लिहून घेतो आपण. आता लिहून झाली की तिचा काय करणार आपण, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार. इथं करणार डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू काय येणार, एक्स. त्यानंतर देअरफॉर डी सी अपॉन डी एक्स. का ते ऑलरेडी एक्सप्लेन केलं आहे मी मागच्या गणितामध्ये, त्याचप्रमाणे हे पण, कारण की एक्सच्या जागी सी आहे आणि वायच्या जागी किती आलं इथं, एक्स आलं आहे. नाव इथं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस 600 आणि इथं 1 येणार, मायनस 2 3 आणि इथं किती येणार, 2 × 3 आणि एक्स. नंतर डी सी अपॉन डी एक्स इज इक्वल टू 600 मायनस 2 3 जा 6x. बरोबर, हा डेरिव्हेटिव्ह आला आहे. आता ह्याची व्हॅल्यू आपल्याला काय सांगितले, डिक्रीजिंग सांगितले. ओके, सो डिक्रीजिंग सांगितल्यामुळे आपण इथं काय लिहिणार, देअरफॉर गिवन कॉस्ट फंक्शन इज डिक्रीजिंग. ओके, डिक्रीजिंग म्हणजे लेस दॅन 0 येणार. सो हा जो डेरिव्हेटिव्ह आला डी सी अपॉन डी एक्स, बरोबर, तो लेस दॅन काय येणार, 0 बी. मग त्याची व्हॅल्यू टाका तिथे, किती येणार, 600 मायनस 6x. सो इथं काय लिहिणार, 600 मायनस 6x लेस दॅन 0. नाव मायनस 6xला इकडे आणा, 6x होणार. आता 6ला परत डिवाईड करा 600ला, डिवाइड 6 लेस दॅन x. इथं व्हॅल्यू किती येईल आपले, 100 लेस दॅन x. नाव x चिन्ह चेंज करा, लेस दॅनच्या जागी काय येईल, इथं चिन्ह ग्रेटर दॅन आणि इथं किती येणार, 100. हा आपल्याला फायनल आन्सर. जसं मागचं गणित होतं तसंच गणित होतं, एकदम सिंपल गणित आहे, काय याच्यात असं कठीण काहीच नाही. याचं फायनल आन्सर आपण लिहून घेणार. टोटल कॉस्ट इज
डिक्रीजिंग फॉर x ग्रेटर देन 100. हा थर्ड क्वेश्चन कॉपी करून घ्या. बघा फोर्थ, द मॅन्युफॅक्चरिंग कंपनी प्रोड्यूस एक्स आयटम ॲट द टोटल कॉस्ट ऑफ ₹124 प्लस 4x. काय सी आहे तो. त्याच्यानंतर द डिमांड फंक्शन फॉर द हिज प्रोडक्ट इज पी. ती व्हॅल्यू प्रोडक्ट किती आहे पीने दाखवलं आहे आपल्याला, आणि कॉस्ट कितीने सीने दाखवायचे आपल्याला. आणि फर्स्ट फाइंड आउट काय करायचं आहे, रेव्हन्यू इज इन्क्रीजिंग. ओके, पहिली कॉस्ट आणि ही प्राईस, सॉरी प्रोडक्ट, प्राईस नाही. सो आपण इथे लिहून घेणार काय कॉस्ट दिली ती 180 प्लस 4x, 180 प्लस 4x. ओके, नाव पी घेणार प्रोडक्टसाठी, याची व्हॅल्यू 240 मायनस एक्स. फर्स्ट काय फाइंड आउट करूया, रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग सांगितले. इन्क्रीजिंग मीन्स तुम्हाला माहितीच आहे आता किती, ग्रेटर दॅन 0. डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0. मग खाली आपण लिहून घेणार रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. ओके, सो आर इज इक्वल टू पी इंटू टी. हा फॉर्म्युला रेव्हेन्यूचा. पी प्रोडक्टचा, पीची व्हॅल्यू दिली आपल्याला, आणि डी डिमांड किती येणार आपल्याकडे, एक्स येणार, एक्स लिहिणार त्याच्या जागी आपण. सो व्हॅल्यू लिहिली आपण पीची, डीच्या जागी काय लिहिणार आपण, एक्स लिहिणार. एक्स लिहूया. ओके, डिमांड फंक्शन एक्स. ओके, मल्टिप्लाय करूया आपण एक्सने आतमध्ये. देअरफॉर आर इज इक्वल टू 240x मायनस एक्स स्क्वेअर. नेक्स्ट डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू काय येणार, एक्स. नाव डी आर अपॉन काय येणार, डी एक्स इज इक्वल टू 240 एक्सच्या जागी 1 आणि 2x स्क्वेअर, 2x. नाव $240 मायनस 2x. ओके, रेव्हेन्यू काय सांगितलं आहे, इन्क्रीजिंग सांगितलं आहे. म्हणजे त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आता आपण जो काढला आहे बरोबर, तो काय करणार, ग्रेटर दॅन 0 दाखवणार डेरिव्हेटिव्ह. रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग, सो डी आर अपॉन डी एक्स ग्रेटर दॅन 0. हा डेरिव्हेटिव्ह काढलेला ग्रेटर दॅन 0, त्याची व्हॅल्यू टाकूया तिथं 240 मायनस 2x ग्रेटर दॅन 0. नेक्स्ट इकडं आणूया, मागासारखाच प्लस होईल ते 240 2x पर 2ला डिवाइड करूया खाली, 2 डिवाइड ओके एक्स. नाव बरोबर आलं, 2ने डिवाइड करा वरती, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 0 120 येते. ओके, आता याला पण सरळ करून घेऊया, किती एक्स लेस दॅन किती येणार 120. हा आला आन्सर फर्स्टचा आपला. फुल फॉर्ममध्ये लिहूया आन्सर, द रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग आहे ना, म्हणून लेस दॅन येणार. लक्षात, डिक्रीजिंग आहे इन्क्रीजिंग आहे, फॉर एक्स लेस दॅन किती येणार 120. सेकंड, आता काय सांगितलं आहे, डिक्रीजिंग प्रॉफिट इज सॉरी इन्क्रीजिंगच आहे, याची पण व्हॅल्यू लेस दॅनच येईल. काय लिहिणार, पाय लिहिणार. बघा प्रॉफिटसाठी पी नको, पी अगोदर झाला आहे आपला.
पाय घेतला आहे आपण, पाय इज इक्वल टू आर मायनस सी. सो पाय आर रेव्हेन्यूचा सॉरी आर आपल्याला दिले ना, आणि इथं सी आरची व्हॅल्यू दिली आपल्याला ते टाकणार, आणि इथं सीची व्हॅल्यू कॉटची व्हॅल्यू जी दिली आपल्याला तिथं 240x मायनस 2x स्क्वेअर मायनस कॉटची व्हॅल्यू टाकूया. इथं किती आहे 180 ब्रॅकेटमध्ये 180 आणि पुढे किती आहे प्लस 4x. ओके, मायनस आहे अगोदर म्हणून ब्रॅकेट मी टाकले मायनस आहे म्हणून. ओके, त्याच्यानंतर इज इक्वल टू 240x मायनस x स्क्वेअर मायनस 180 मायनस 4x मायनस करूया इथं. ओके केलं. आता मायनस का बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून काय झालं तिथं मायनस झालं आहे ब्रॅकेटच्या अगोदर. सो 240x मधून 4x गेले, किती राहणार 236, आणि इथं ही व्हॅल्यू आहे तशाच राहणार. मग इथं किती आहे ना मायनस x स्क्वेअर मायनस 180 पायची व्हॅल्यू. नाव नेक्स्ट आता डिफरन्शिएशन करूया ह्याला पण, डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x. नंतर इथं काय ना डी पाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू इथं किती आहे 236, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 2x आणि याचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे 0 180चा. नेक्स्ट 236 इंक्रीजिंग फंक्शन आहे ना, मायनस 2x आला आन्सर. आता इंक्रीजिंग फंक्शन आहे आपला. सो इथं काय लिहून घेणार प्रॉफिट इज इंक्रीजिंग. मग त्याचा डेरिव्हेटिव्ह काढला आहे तो लिहून घ्या. याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन घ्या डी पाय अपॉन डी एक्स ग्रेटर दॅन 0. व्हॅल्यू लिहा त्याची किती आहे 236 मायनस 2x ग्रेटर दॅन 0. मायनस 2x या साईडला घेऊन जा, प्लस होईल 2x. ओके, 236 अपॉन 2ला इकडे आणला डिवाइडला, नंतर इथं राहणार x. 2ने डिवाइड करा 118 येईल ग्रेटर दॅन x. नाव आला x लेस दॅन 118 आला. बघा इथं पण आन्सर काय सांगितलेलं मी, हेच येणार लेस दॅनच येणार, लेस दॅनच आलं. पुढं द प्रॉफिट is increasing for x less than 118. पाचवा प्रश्न बघा काय दिलं आहे. फॉर मॅन्युफॅक्चरिंग x युनिट लेबर कॉस्ट इज किती दिले 150 मायनस 54x आणि प्रोसेसिंग कॉस्ट दिले x स्क्वेअर. प्राईस फॉर ऑफ ईच युनिट p ही दिलेली आहे त्याची. त्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ x फॉर विच. फर्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग आणि याची सेकंड रेव्हेन्यू इज इन्क्रीजिंग. मग टोटल कॉस्ट कशी करणार लेबर कॉस्ट आणि प्रोसेसिंग कॉस्टला प्लस करणार. ओके, तेव्हा आपल्याला काय भेटेल टोटल कॉस्ट. इथं लिहून काढून घेऊया आपण. फर्स्ट काय लिहिणार आपण टोटल कॉस्ट इज डिक्रीजिंग. बरोबर, डिक्रीजिंग दिले. टोटल कॉस्ट कशी करणार लेबर कॉस्ट आणि प्रोसेसिंग कॉस्टला प्लस करणार. मग इथं काय लिहिणार लेबर कॉस्ट प्लस प्रोसेसिंग कॉस्ट इज इक्वल टू लेबर कॉस्ट किती आहे ते लिहूया किती आहे 150 मायनस 54x 50 मायनस 54x प्लस एक्स स्क्वेअर नाही एक्स आहे प्लस प्रोसेसिंग कॉस्ट किती आहे एक्स स्क्वेअर. नाव ॲज अ डेरिव्हेटिव्ह काढणार. इथं सी देऊया कॉस्टचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. नंतर इथं डी सी अपॉन काय येणार डी एक्स. डेरिव्हेटिव्ह इथं 0 प्लस नाही तर मायनस आहे ना. सो इथं 54
1 plus 2x. Now dc upon dx is equal to 54 plus किती येणार इथं 2x. हा डेरिव्हेटिव्हवाला आता याची व्हॅल्यू डिक्रीजिंग सांगितली आपल्याला डेरिव्हेटिव्हची. ओके, डिक्रीजिंग. सो तिथे लिहून घेऊया आपण. therefore total cost is C is decreasing. बघा डबल लिहायला लागणार आपल्याला, मेथड आहे ती फॉलो करावं लागेल. सो नेक्स्ट therefore dc upon dx less than 0. इथे किती येणार 54 plus 2x less than 0. इथं मायनस करूया. आपलं राहिलं इथं मायनस, इथं मायनस, त्यानंतर इथं पण मायनस करूया. ओके, आता बरोबर आहे. नेक्स्ट 2x ग्रेटर दॅन किती 54ला इकडे घेतली. आता आपण 54 मायनस होता म्हणून बरोबर. डिक्रीजिंगची व्हॅल्यू आपली मायनस इथं लेस दॅनच येते. ओके, सो x लेस दॅन किती येणार 27. हा आला आपला फायनल आन्सर. टोटल कॉस्ट इज decreasing for x less than 27. now second बघा, सेकंड काय दिले revenue is increasing. okay, so r is equal to P into D. ऑलरेडी फॉर्म्युला बघा, आपण गेल्या गणितात बघितलेला आहे फॉर्म्युला या रेव्हेन्यूचा. पीची व्हॅल्यू आणि डीची व्हॅल्यू. ही पीची व्हॅल्यू दिलेली आहे, डीची व्हॅल्यू डिमांड किती आपल्याकडे एक्स, डिमांड एक्स आहे आणि इथं किती आहे 10,800 मायनस 4x स्क्वेअर इंटू किती येणार इथं एक्स, डीची व्हॅल्यू. सो डीने मल्टिप्लाय करणार आतमध्ये 10,800x मायनस एक्स काय येणार 4xचा काय येणार क्यूब. नाव आरची व्हॅल्यू आली. आता याला डेरिव्हेटिव्ह काढूया. डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं काय येणार dr अपॉन dx एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, 10,800x च्या जागी 1 मायनस 3 इंटू 4 आणि इथं एक्सचा स्क्वेअर. सो ॲन्सर येईल किती 10,800 मायनस 12x स्क्वेअर. ओके, डेरिव्हेटिव्ह आला. आता याची व्हॅल्यू आपल्याला काय सांगितले ती लिहिणार आपण इथं. रेव्हेन्यू is increasing. now dr upon dx is greater than 0. so 10,800 minus 12x square greater than 0. 10,800 या साईडला मायनसला इकडे आणणार आपण, प्लस होणार. सो 12x स्क्वेअर 12ला डिवाइडला नेणार. 10,800 डिवाइड 12 ग्रेटर दॅन x स्क्वेअर. इथं डिवाइड केल्यावर आन्सर किती येईल आपला 900 ग्रेटर दॅन x स्क्वेअर. आता याचा डेरिव्हेटिव्ह
सॉरी क्यूब रूट फाइंड आउट करूया. कोणाचा येतो 30चा आणि एक्स कोणाचा येतो स्क्वेअर रूट एक्सचा. क्यूब रूट नाही सॉरी स्क्वेअर रूट. तो एक्स स्क्वेअर साइन चेंज केला आहे आपण 900. नाव एक्स स्क्वेअर मायनस 900 लेस दॅन काय येणार 0. याला दुसरं पण करू शकतो. कसं काय बघा. एक्स स्क्वेअर मायनस 30चा असं पण लिहू शकतो. बरोबर. मग ह्याला काय करणार बघा आपण. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करणार. ए प्लस बी आणि ए मायनस बी. एक्स स्क्वेअरच्या जागी एक्स येणार आणि 900च्या जागी कोण येणार 30 येणार. ओके. सो एक्स प्लस 30 आणि किती येणार आपल्याकडे एक्स मायनस 30 हा आन्सर येईल आपल्याकडे. मग इथं लिहूया आपण. बघा 6व्या गणितामध्ये हे यूज करायचं आहे आपल्या हा फॉर्म्युला. एक्स मायनस 30 आणि पुढे किती येणार एक्स प्लस 30 लेस दॅन 0. आता दोन मल्टिप्लाय लेस दॅन 0 कधी होतील बघा. 2 मल्टिप्लाय लेस दॅन 0 केव्हा होतील. काय क्रायटेरिया आहे त्यासाठी. लेस दॅन 0 आहे. काय क्रायटेरिया आहे त्यासाठी लेस दॅन 0चा. बघा 2 जर नंबर असतील बघा. अगोदर ऑलरेडी हे सगळं झालेलं. अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. हे तुमच्यासाठी नवीन नाही. डायरेक्ट कोणी या व्हिडिओवरती आला असेल तर त्यांनी स्टार्टिंगपासून बघा. या लेक्चरवरती आला असेल तर बघा 3 × 2 आहे मल्टिप्लाय. तर एक प्लस पाहिजे आणि एक मायनस. तर आपला आन्सर काय लेस दॅन 0 येईल. किंवा प्लस मायनस पाहिजे किंवा मायनस प्लस पाहिजे. दोघांपैकी एक पाहिजे आपल्याकडे. मग इथं आपण काय जसं -6 आलं लेस दॅन 0 आहे -6. तसंच काय करणार 3 × 2 परत लेस दॅन 0 आहे. पण त्यांचं साईन बघा आणखी वेगळं केलं. -3 दिलं आणि +2 दिलं. याचं पण आन्सर -6 येणार. मायनस मायनस आणि लेस दॅन 0 आणि लेस दॅन 0 दोघांना पण येत आहे. ओके. सो इथं काय करणार प्लससाठी काय देणार ग्रेटर दॅनचं चिन्ह देऊया आपण आणि मायनससाठी कोणतं चिन्ह देऊया आपण लेस दॅनचं चिन्ह देऊया. 2 केस बनतील. तसंच इथं लेस दॅनचं देऊया आणि इथं काय देऊया ग्रेटर दॅनचं देऊया. ओके. सो केस 1मध्ये काय होईल. केस 1मध्ये काय करूया बघा. फर्स्ट किती आहे एक्स मायनस 30 आहे. एक्स मायनस 30 त्याला लेस दॅन 0 देऊया अँड इथं एक्स प्लस 30ला काय घेऊया ग्रेटर दॅनचं देऊया. इथं केस 2 एक्स मायनस 30 आहे. त्याला ग्रेटर दॅन दिलं आहे. आता वरती लेस दॅन दिलं आहे आणि इथं एक्स. ओके. नाव एक्स 30 इकडे आल्यावरती आणि इथे साइन चेंजचा प्लस करूया. खालती पण प्लस केला आपण. आता बरोबर आहे. एक्स ग्रेटर दॅन -30 येईल. ओके. एक नंबर लाईन लागेल आपल्याला. नंबर लाईन काढूया. एक इथे येणार 0 10 20 30. तशीच त्या साईडला काढूया -10 -20 -30. ओके. बघा लेस दॅन 30 आहे. लेस दॅन 30 म्हणजे 30पेक्षा कमी. लेस दॅन 30 30पेक्षा कमी
आणि ग्रेटर दॅन -30 म्हणजे -30पेक्षा जास्त कसं येणार आहे बघा, 30पेक्षा कमी, सॉरी हां इकडे येणार, आणि -30पेक्षा जास्त ग्रेटर या साईडला येणार. हा एरिया कॉमन येतो आहे आपल्याला, म्हणजे येतो आहे कॉमन, म्हणजे -30 टू कितीपर्यंत येत आहे आपल्याला 30पर्यंत येतो आहे. ओके, सो खालती काय आपण लिहिणार बघा इथे, देअरफॉर -30 पेक्षा मोठे आणि 30पेक्षा काय येणार आहे लहान एक्सची व्हॅल्यू. सो एक्स बिलॉंग्स टू किती येणार -30 कॉमा किती येणार 30. नेक्स्ट बघूया, हे इरेज करूया आपण. नाव एक्स ग्रेटर दॅन 30 येईल, इथं साईन चेंज होईल, मायनसचं प्लस, अँड एक्स लेस दॅन -30. याला आपण नंबर लाईन काढून घेऊया एक. झिरो कुठं, 0 10 20 30. नेक्स्ट -10 -20 -30. बघा 30पेक्षा जास्त आणि -30पेक्षा कमी लेस सांगितलं आहे. 30पेक्षा जास्त कुठल्या साईडला येईल ह्या साईडला, आणि -30पेक्षा कमी कुठल्या साईडला येईल या साईडला. -30पेक्षा कमी कोणत्या साईडला ह्या साईडला, बरोबर. ते काहीच कॉमन भेटत नाही, मग एक्स एक्झिटच करत नाही, एक्स एक्झिट करत नाही आपल्याकडे. मी तर काय लिहिणार आपण, एक्स डज नॉट एक्झिट. सो हे एक्झिट नाही. वरती बघा, वरती किती व्हॅल्यू आहेत आपल्याकडे -30 आणि 30 व्हॅल्यू राहिली केस 1 मधली. मग खाली काय लिहिणार आपण, केस फ्रॉम केस 1 and 2 30 तर घेणार नाही आपण, -30 तर घेणार नाही आपण, बरोबर. मग किती घेणार व्हॅल्यू तिथं 30 घेणार. मग एक्स बिलॉंग्स टू -30 कॉमा 30. सो एक्स इज number of unit एक्स काय घेणार आपण, ग्रेटर दॅन लेस दॅन 30. सो रेव्हेन्यू वरून घेतल्या, केस 1 मधून घेतले आपण लेस दॅन 30. इंक्रीजिंग फंक्शन आहे ना, मग लेस दॅन घेतले व्हॅल्यू, सो लेस दॅन 30. कॉपी करून घ्या. क्वेश्चन आहे, द टोटल कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग एक्स आर्टिकल दिले, सी इज इक्वल टू ची व्हॅल्यू दिले, फाइंड एक्स फॉर विच एव्हरेज कॉस्ट पहिलीच इंक्रीजिंग आणि दुसरी डिक्रीजिंग आहे. ओके, सो कॉस्ट लिहून घेणार आपण. सी इज इक्वल टू किती दिली ती 47x 300x² लिहून घेऊया. 47x प्लस 300x² आणि त्यानंतर -x⁴. सो फर्स्ट ॲव्हरेज कॉस्ट काय सांगितले आपल्याला ती लिहून घेऊया. एक नंबरची ॲव्हरेज कॉस्ट CA लिहिणार. ओके, इज इक्वल टू CA आणि अपॉन काय येणार x. हा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज कॉस्टचा. तो C ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, इथंच लिहून घेऊया. किती 47x प्लस
लिहिली अपॉन काय घेणार एक्स. नाव त्या सी च्या व्हॅल्यू मधून एक्स कॉमन घेऊया, या व्हॅल्यू मधून एक्स कॉमन घेऊया. इथं काय लिहिणार आपण एक्स 47 प्लस 300 एक्स मायनस एक एक्स ची व्हॅल्यू कमी होईल सगळ्यात. एक्सचा काय होणार क्यूब आणि डिनॉमिनेटरला किती ऑलरेडी आपला एक्स. आता नंबरेटर डिनॉमिनेटरचा एक्स कॅन्सल होईल, एक्स एक्स. नाव व्हॅल्यू फक्त काय राहिली तर 47 प्लस 300 एक्स मायनस एक्स क्यूब. नाव सी ए डिफरेंशिएशन करूया. डिफरेंशिएशन विथ रिस्पेक्ट टू काय तिकडे एक्स आहे. नाव dCA अपॉन dx. डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करूया याचा. काय येणार 0 प्लस 300x ची व्हॅल्यू 1 आणि इथं 3 इंटू 3x किती येणार स्क्वेअर. सो देअरफॉर dCA upon dx is equal to 300 minus 3x square. डेरिव्हेटिव्ह आला. आता याची व्हॅल्यू काय सांगितली आपल्याला. डेरिव्हेटिव्ह काय सांगितलं, फर्स्ट इन्क्रीजिंग आहे, दुसरं डिक्रीजिंग आहे. मग फर्स्ट इन्क्रीजिंग लिहून घेऊया आपण. एव्हरेज कॉस्ट इज increasing. मग डेरिव्हेटिव्ह काय येणार ग्रेटर दॅन काय येणार एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन काय येणार 0. एफ डॅश एक्स म्हणजेच एफ डॅश एक्स किती आहे आपल्याकडे सी dCA अपॉन किती आहे dx ग्रेटर दॅन 0. मग ती व्हॅल्यू किती आली त्याची 300 मायनस एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. 3 ला इकडे आणणार प्लस होईल. सो 3x स्क्वेअर 3 ला डिनॉमिनेटरला नेऊया. 300 अपॉन 3 ने डिवाइड करा 100 लिखते x स्क्वेअर. ना x ला पण या साईडला आणूया. ओके आणि साइन चेंज करूया. x square less than 100. So therefore x square minus किती येणार 100 ला या साईडला आणलं आणि less than किती राहणार इथं 0. आता x चा स्क्वेअर रूट x येईल आणि 100 चा किती येईल 10 येईल. स्क्वेअर रूट 100 कोणाचा स्क्वेअर येतो असं पण पकडू शकता. 100 कोणाचा स्क्वेअर येतो 10 चा. मी त्याला सेम मग जो फॉर्म्युला वापरला आहे a प्लस b a मायनस b सेम. सो इथं किती येणार x मायनस 10 x प्लस 10 लेस दॅन किती येणार 0. ओके सो लेस दॅन 0 साठी जसे मगाशी केस घेतले त्याचप्रमाणे केस घेणार. 2 नंबरचा मल्टिप्लाय मायनस कधी येईल लेस दॅन सॉरी मायनस म्हणजे लेस दॅन कधी येईल जेव्हा एक मायनस प्लस असेल आणि दुसरा काय असेल प्लस मायनस असेल. प्लस मायनस. ओके सो मायनसला लेस दॅन देऊया आणि प्लसला ग्रेटर दॅन देऊया. 2 केस इथे लिहून घेऊया. ओके केस 1 x minus 10 greater than 0 and x plus 10 less than 0. Next case 2 लिहूया. x minus 10 वरती greater than आता less than 0 and इथं काय लिहिणार आपण x plus 10 इथं काय येणार less than होती इथे काय येणार greater than 0. Therefore x greater than 10 minus plus आणि इथं x less than minus 10. नंबर लाईन काढली बघा आपण ही
नंबर लाईनला शो करूया काय x ग्रेटर दॅन 10 आणि इकडं लेस दॅन -10 ग्रेटर दॅन 10 आणि लेस दॅन -10 कुठल्या साईडला येईल या साईडला काहीच कॉमन नाही मग आपण जसं मागे लिहिलेलं तसंच लिहून घेऊया x डज नॉट एक्झिट लिहिणार नेक्स्ट याला बघूया x लेस दॅन 10 and x greater than -10 लेस दॅन आणि -10 मी इथं पण नंबर लावून लेस दॅन 10 कोणत्या साईडला येणार या साईडला लेफ्ट साईडला बघा दाखवतो मी इथून इथपर्यंत आणि ग्रेटर दॅन -10 कुठं जाणार या साईडला ओके सो इथे लिहूया आपण x belongs -10, 10 x cannot be negative बघा दोन नेगेटिव्ह नाही -10 आहे बरोबर मग x काय येणार ग्रेटर दॅन 10 आन्सर येईल आपला केस 2 मध्ये बघा x ग्रेटर दॅन 10 राहतोय मग x बिलॉंग्स टू कोणला येणार x ग्रेटर दॅन काय येणार 10 येणार ओके आपल्याला -10 घेणार नाही आपण कुठला घेणार ग्रेटर दॅन 10 हा ओके so therefore last answer linear average cost is negative increasing for x less than 10 आता दुसरं काय दिलं आपल्याला डिक्रीजिंग दिले सेम स्टेपने सॉल्व करणार आपण हीच व्हॅल्यू येणार फक्त इथे इन्क्रीजिंगच्या जागी डिक्रीजिंग इथं लेस दॅन 0 येईल तीच व्हॅल्यू बरोबर इथे येईल का लिहूया सेकंड ॲव्हरेज कॉस्ट इज डिक्रीजिंग so therefore DCA upon DX is equal to किती व्हॅल्यू आली लेस दॅन 0 येणार आहे मग ती व्हॅल्यू लिहूया इथे किती येईल 300 आता लेस दॅन डिक्रीजिंग आहे ना म्हणून लेस दॅन 300 minus 3x square less than 0 now 300 less than 3x square minus इकडे आल्यावर प्लस सो 300 अपॉन 3 आणि x square सेम आन्सर येईल जसं मागं आलं तसंच 100 लेस दॅन x square आणि x square ग्रेटर दॅन किती घेणार आपण ग्रेटर दॅन 100 घेणार x square minus 100 greater than 0 इथं पण x plus x square आणि इथं किती येईल minus 10 square greater than 0 x plus 10 x minus 10 greater than 0 ओके इथं पण सेम केस दोन नंबर ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह कधी असतील जेव्हा दोन्ही प्लस असतील किंवा दोन्ही काय असतील मायनस असतील तेव्हा ते काय असतील ग्रेटर दॅन 0 मग प्लसला ग्रेटर दॅनचं आणि मायनसला स्मॉलर दॅनचं साईन देऊ पहिला x minus 10 greater than 0 and x plus 10 greater than 0 case 2 x minus 10 less than 0 and x plus 10
लेस दॅन 0. दोघांना पण ग्रेटर दॅन दिलं आणि दोघांना पण काय दिलं लेस दॅन. का? कारण की व्हॅल्यू काय पाहिजे आपल्याला ग्रेटर दॅन 0 पाहिजे 2 मल्टिप्लायची. या ऑलरेडी हा कॉन्सेप्ट झालेला आहे, बेसिक सगळं मागे शिकवलेलं आहे. ओके, साइन चेंज करून घेते. नंबर लाईन काय सांगितलं ग्रेटर दॅन 10 आणि ग्रेटर दॅन -10. ग्रेटर दॅन 10 या साईडला आणि ग्रेटर दॅन -10 इथून ग्रेटर दॅन इथपर्यंत. मग इथून परत कॉमन करून लागतोय आपल्याला 10 लागतोय. हा इथनं कॉमन चालू होतोय आपला, बरोबर दोघांचा पण. मग इथं 10 पासून कॉमन स्टार्ट होतोय. मग इथं खाली लिहून काय घेणार आपण पुढे मग केस 1 साठी लिहूया तिथं. therefore x belongs to 10 आणि काय येणार इथं पुढे वाढत जाणार आहे म्हणून काय लिहिलं इन्फिनिटी. 10च्या पुढे वाढत जाणार आहे, कॉमन भाग आहे तिथून. ओके, नेक्स्ट इथं x लेस दॅन 10 आणि x लेस दॅन -10. मग इथं पण लेस दॅन -10 आणि लेस दॅन 10. -10 चा लेस आणि इथून लेस. मग इथून कॉमन कुठून येतोय -10 पासून. म्हणजे -10च्या पुढे जे जाणार ते काय होत जाणार इन्फिनिटी होत जाणार, वाढत जाणार, बरोबर. इथे इन्फिनिटी होणार. मग इन्फिनिटी होणार म्हणजे तो भाग पहिला लिहायला लागेल आपल्याला -इन्फिनिटीचा. सो x बिलॉंग्स टू काय लिहिणार आपण -इन्फिनिटी. ओके, कॉमा किती येणार ते -10 पर्यंत. सो देअरफॉर फॉर case 1 and case 2 x belongs to फर्स्ट काय आपल्याकडे 10 कॉमा इन्फिनिटी आणि त्याच्यानंतर किती आहे और x belongs to -इन्फिनिटी कॉमा -10. Next, therefore x cannot be negative. नेगेटिव्हचा आन्सर घेणारच नाही आपण. मग नेगेटिव्ह केस 2 मध्ये आहे 10, बरोबर ना. मग केस 1 मधला आन्सर कोणता घेणार बघा, डिक्रीजिंग आहे ना, म्हणजे ग्रेटर दॅनचा आन्सर घेणार आपण. ग्रेटर दॅन 10 बघा, हा -10चा आपल्याला घ्यायचंच नाही. 2 आहेत इथे पण 10 आहे, हा नाही घेणार, बरोबर. लेस दॅन नाही घेणार, कुठला घेणार ग्रेटर दॅन, कारण की डिक्रीजिंग तो सांगितलं आपल्याला. सो x ग्रेटर दॅन 0. सो फायनलाइज करू आन्सर. ॲव्हरेज कॉस्ट is decreasing for x less than 10. ओके, कॉपी करून घ्या.